प्रणम्य शिरसा देव गौरीपुत्रं विनायकम् भक्तावासः स्मरे नित्यमायुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णं पिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमम्। जय लक्ष्मी रमणा श्री लक्ष्मी रमणा सत्यनारायण स्वामी सत्यनारायण स्वामी जनपातक हरणा। जय लक्ष्मी रमणा रत्न जटित सिंहासन अद्भुत छवि राजे नारद करत निराजन नारद करत निराजन घंटा ध्वनि बाजे। जय लक्ष्मी रमणा प्रकट भये कलि कारण द्विज को दरस दियो बूढ़े ब्राह्मण बन कर बूढ़े ब्राह्मण बन कर कंचन महल कियो। या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया। त्या कथा कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटी देवा। गीता भागवत करीती श्रवण गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे। फक्त मॉनिटरला आवाज द्या। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही। कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा। श्री संताची या माथा चरणावरी श्री संताची या माथा चरणावरी साष्टांगे करी दंडवत हे विश्रांती पावलो संभाळा विश्रांती पावलो संभाळा वाढले अंतरी प्रेम सुख
महाराजाची या माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत विश्रांती पावलो संभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख मस्तक माझा पायावरी आवार करी संतांच्या शेवटी जय गावी केला वास त्याशी नसावे उदास विढल आपुलिया हिता जो असे जागता हरी आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरी वाटे देवा कीर्तन रूपी सेवे करतात कमी करा बाबा पक्वाच थोडंच कमी करा म्हणजे निरूपणा करता निवडलेला भंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूची सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चारचरणाचा उत्कृष्ट असा सरळपंथी संत प्रकरणातील असून तुकोबाराय या भंगाच्या माध्यमातून सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली जी संतती आहे त्या सात्विक कुळातल्या संततीचा देवाला कसा हरिक वाटतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा भंग आहे विढल अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार श्री पांडुरंग परमात्म्याच्या अस्सीमागात कृपेद्वारा मुक्त कैवल्य तिजनिधी ज्ञानियांचे राजे साधकांची मायबाप योग्यांची माऊली अनाथाची माय विश्वमाऊली ज्ञानोबराय अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असणारे तत्वज्ञ संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज आदी करून संत महंत भाविक उपस्थित माता भगिनी गायनाचार्य मृदंगाचार्य परिसरातून गावातून उपस्थित असणारे कीर्तनकार प्रवचनकार श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आणि आपण उपस्थित देवरूप श्रोतृवर्ग या सर्वांच्या पवित्र उपस्थितीमध्ये आपल्या या पवित्र भूमी असणाऱ्या या पवित्र भूमीमध्ये किम निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित आहात आपल्याला सर्वांनाच माहिती याला 3 कारणे पहिलं कारण म्हणजे आज मराठी माणसाचं नवीन वर्षे गुढीपाडवा आहे बरोबर आहे का नाही आज वसंत ऋतूचं आगमन होतं आणि वसंताशी आला आणि फळी फुली बहरला तुकोबराय म्हणतात वसंत ऋतूचं आगमन झालं की झाडाला फळं फुलं लागतात किंवा ज्ञानोबराच्या भाषेत फळे तैची येती जै वसंत पावे त्यावेळेला फळं येतात ज्यावेळेला वसंत ऋतूचं आगमन होतं आज त्या ठिकाणी चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात पाडवा आपलं सगळ्यांचं नवीन वर्ष आज सुरू होते लक्षात आलं का नाही हां इंग्रजांचं वर्ष 1 जानेवारीला आहे पण मराठी माणसाचं वर्ष हे गुढीपाडव्याला 1 दुसरं औचित्य म्हणजे उद्या ब्रह्मांड नायक अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा ते दुसरं औचित्य आणि तिसरं औचित्य म्हणजे ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे ते आपल्या सर्वांचे परिचित हरिभक्तीपरायण गोपाल शास्त्री भटजीबुवांनी गोपाल शास्त्रींनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे त्यांच्या मुलाचा चिरंजीवाचा 5वा वाढदिवस आहे ते म्हणजे वेदशास्त्री यांचा 5वा त्या ठिकाणी जन्मदिवस सोहळा आणि या निमित्तानं या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी केलं गेलेलं आहे गोपाल शास्त्रींचं आणि आमचं असणारं प्रेम त्या प्रेमाची पावती म्हणून आज सेवेचा योग आहे खरं म्हणजे एवढा लांबचा प्रवास या सगळ्या गोष्टी सणाच्या दिवशी बाहेर पडणं बरं नाही होय बरोबर संतोष महाराजाला माहिती आपल्या गावाकडे कशी पद्धत आहे सणासुदीला माणसं जातात का जात नाहीत पण आज कसं आहे आता सण दाखविणाराच ब्राह्मण असतो त्याच्यामुळं आता कसं आहे कुणाचं बी मोडता येतं आहे पण ब्राह्मण देवतेचं मोडता येत नाही म्हणून आज सेवेचा योग आहे आणि निवळ आज त्यांच्या प्रेमाखातर सेवेचा योग आहे नाही तर आता एवढ्या कमी माणसात माझी पहिली वेळ असेल 10-12 वर्षात सेवेची पण गोपाल शास्त्रीचं प्रेम आणि त्या प्रेमाची पावती म्हणून सेवेचा योग संतोष महाराजांचा आमचा जुना परिचय आमच्या गुरु घराण्यापासून त्यांचा परिचय सगळ्याचा त्याच्यामुळं त्यांना धन्यवाद सगळी ही मंडळी मृदंगाचार्य आपण सर्वजण आपल्याला मनापासून धन्यवाद देतो स्वामी समर्थ महाराजांचा प्रगट दिन सोहळा उद्या अक्कलकोटमध्ये त्या ठिकाणी ब्रह्मांड नायकाचं वास्तव्य आहे आपल्याला माहिती आहे कर्दळीच्या वनामध्ये चिलेखेड्या नावाच्या गावामध्ये स्वामींचा त्या ठिकाणी अवतीर्ण झालं प्रागट्य झालं
संत म्हणता येत नाही आणि देवही म्हणता येत नाही. साधू म्हणावं तर सगळं करणी जर बघितली तर साक्षात भगवान दत्तात्रेयाचा अवतार आहे. लक्षात आलं का नाही? भगवान दत्तात्रेयाचा अवतार पहिल्यांदा त्या ठिकाणी पिठापुरामध्ये, बरोबर आहे का नाही? तेच भगवान दत्तात्रेय नरसिंह सरस्वती झाले, तेच भगवान दत्तात्रेय स्वामी समर्थ महाराज झाले. म्हणजे हे जे स्वामींचे अवतार आहे हे भगवान दत्तात्रेयाचा अवतार आहे, हे लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? श्रीपाद वल्लभ पिठापूरला तेच, कारंजा लाडला नरसिंह सरस्वती तेच, आणि अक्कलकोटामध्ये स्वामी समर्थ तेच. म्हणून दिगंबरा दिगंबरा आणि श्रीपाद वल्लभ दिगंबरा आणि मग महाराज श्री स्वामी समर्थ. लक्षात आलं का नाही? म्हणजे त्यांचं प्रागट्य उद्या आहे. मुलाचा वाढदिवस आहे, गोपाल शास्त्रीच्या मुलाचाही वाढदिवस आहे आणि या ठिकाणी गुढीपाडवाही आहे. अभंग तुकोबरायांचा आहे, 4 चरणाचा तुकोबराई अभंगाच्या माध्यमातून सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली जी संतती आहे त्या सात्विक कुळातल्या संततीचा देवाला कसा हरिक वाटतो याचं चिंतन करतात. कसं आहे? प्रामुख्यानं गुण जर बघितले तर गुण 3च आहेत. किती गुण आहेत महाराज? 3 गुण आहेत. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. गुण किती? हो बोला, किती गुण? 3 गुण आहेत. सत्व, रज आणि तम या तिन्हीचं मिळून हे जग बनलेलं आहे. लक्षात यायला लागले का नाही? प्रकाराचे 3 लक्ष द्या माझ्याकडं. तुका म्हणे केले जन 3 प्रकारचं जग बनविलेलं आहे. किती प्रकारचं? 3. या जगात काही लोक सत्वगुणी आहेत, काही लोक रजोगुणी आहेत, तर साहजिकच काही लोक तमोगुणी आहेत. लक्षात आलं का नाही? हां. आणि या तिन्हीचं एकच काम आहे, खालीवरी खालीवरी करीत राहायचं. ज्ञानोबराय म्हणतात 2 गुण खाचते आणि 1 धरी उन्नती. 2 गुण माणसाचं खर्चीकरण करते तर 1 गुण माणसाला सत्वगुण म्हणजे उन्नती पाठवितो. रजोगुण आणि तमोगुण माणसाचे पाय ओढीत राहणार आणि सत्वगुण माणसाला उन्नती पाठवित राहणार. मग आता एकट्यानं किती बी प्रयत्न केले तरी 2 जण ऐकत आहेत का? ऐकत आहेत का? बोला नाही. ज्ञानोबराय म्हणतात गुणी देवा त्रयी लाविली. या गुणानं देवात 3 प्रकार, जगात 3 प्रकार, काळात 3 प्रकार. काळ एकच होता पण मधूनच फाडला आणि एका काळाचे 3 काळ केले, भूत भविष्य वर्तमान. लिंग एकच नपुसक, मधून फाडलं आणि एका लिंगाचे 3 लिंग केले. आर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी असा बटवारा केला आणि एका लिंगाचे 3 लिंग केले, एका काळाचे 3 काळ केले आणि एका जगाचे 3 प्रकारात प्रकार पाडले. पाडले का नाही? बोला, पाडले का नाही? प्रकार पाडले. म्हणजे खालीवरी जेवढं होतंय, दिंड्या फुटल्या, भजनं फुटले, सप्ते फुटले. कुणी फोडले? पाकिस्तानची माणसं आली ते का? नाही. ही कुणी फोडले माहिती का महाराज? ही या गुणांनी फोडली, 3 जणांनी. इथं काही कुणी कुणाचा बांध कोरला नाही, पण आमचं त्यांचं जमत नाही. याचा अर्थ त्यांचे विचार वेगळे आहेत, आपले विचार वेगळे आहेत, विचारसरणी वेगळी आहे. म्हणजे कुणाचे विचार सत्वगुणी आहेत, कुणाचे विचार रजोगुणी आहेत, तर कुणाचे विचार तमोगुणी आहेत. बरोबर आहे का नाही? हां. बरं मी काय म्हणतोय, कुणाचे कसले का असाना, आपल्या कामाचा कोणता गुण आहे ह्या 3पैकी? हा सरळ सरळ आपल्या कामाचा कोणता? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य,
सत्वाचे सामर्थ्य हा करावा परमार्थ अहर्निशी करावा परमार्थ अहर्निशी अहर्निशी करावा परमार्थ अहर्निशी करावा थोडा अंतरावर नेला पुन्हा डबल चालीचा कुटाणा राहत नाही. लक्षात आलं का नाही? तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य आणि करावा परमार्थ अहर्निशी, म्हणजे अहर्निशी परमार्थ करावा वाटणं म्हणजे गुण आहे सत्वगुण. कोणता गुण आहे? सत्व. इकडे बघा, स्वतः परमार्थ करत नाही, दुसऱ्याला बी करू देत नाही, गुण आहे तमोगुण. गुण कोणता आहे? तमोगुण. स्वतः करत नाही पण करणाराला आडवीत नाही, त्या गुणाचं नाव आहे रजोगुण. स्वतःही परमार्थ करतो आणि दुसऱ्याकडूनही परमार्थ करून घेतो, त्या गुणाचं नाव आहे सत्वगुण. ध्यानात बसायला लागले का नाही? अपेक्षा रहित जीवन ज्यांचं आहे त्यांना सत्वगुणी म्हणतात. कसलं? अपेक्षा रहित. म्हणजे कसं आहे संतोष बाबा, आपे ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला बाबा. ज्ञानोबराय म्हणतात जुन्या काळात सगळ्या गावाच्या गायी सांभाळायला गोवारी असायचा. तुमच्याकडे काय म्हणायचे त्याला? हा काय? गोवारीच ना. गोवारी गुराकी अशी अनेक नाव होते त्याला. बरोबर. हा, गुराकी गोवारी. गो म्हणजे गाई आणि वारी म्हणजे सांभाळणारा थोडक्यात. बरोबर आहे का नाही? तर ज्ञानोबराय म्हणतात सगळ्या गावाच्या गायी सांभाळणारा तो गोवारी असायचा. त्याला माहीत नाही का दूध आपल्याला मिळणार नाही म्हणून? माहिती. तरी बी गावाच्या गायी सांभाळून आणतो. सांडोनी दुधाची टक्कळी गोवारी गाव धेनू वेटाळे. सगळ्या गावाच्या गायी सांभाळून आणतो पण सांडोनी दुधाची टक्कळी, दूध मिळणार नाही हे माहीत असून अपेक्षा रहित ते गायी सांभाळतो, म्हणजे अपेक्षा रहित जीवन जगतो. त्या साधकाचं नाव आहे सत्वगुणी. अपेक्षाच ठूत नाही काही, त्याचं नाव सत्वगुणी. अपेक्षा धरून परमार्थच करतो पण अपेक्षा धरून करतो रजोगुणी. त्याला काहीच घेणं देणं नाही, परमार्थाचं नाही, अपेक्षा नाही, काहीच नाही, देवाला मानितच नाही, त्याचं नाव आहे तमोगुणी. अलग लक्षात. आणि त्या तिघात आपल्या कामाचा कोणता आहे? सत्व आहे. बोला की मोकळ्या मान. आपल्या कामाचा सत्वगुण आहे. मग कसं असतंय? आता समजा गोपाल शास्त्री मुळात पिंडच ब्राह्मण आहे, त्याच्यामुळं काही अडचण नाही. बरोबर आहे का नाही? पिंड जरी असला तरी परमार्थ करावा वाटणं ही वारकरी ब्राह्मण आहेत, ही लक्षात ठेवा. लक्षात आलं का नाही? वारकरी पिंड आहे आणि वारकरी पिंडामध्ये हे एवढं चांगलं काम करते. आता ह्या लेकराचा वाढदिवस आहे, जन्मदिवस आहे, वेदशास्त्रीचा, छोटंसं 5 वर्षाचं लेकरू आहे. आता कसं असतंय भविष्यात? इकडं बघा, किती बी वेदशास्त्री किती बी मोठा झाला पण जेव्हा ऐकायला लागलात का लांब बसला, जरा इकडे इकडे या, इकडे जवळ जवळ या जरा. कितीही मोठा ती लेकरू झालं, कोणतं? वेदशास्त्री. या डॉक्टर झालं, इंजिनियर झालं, ह्या त्यांच्या क्षेत्रातला मोठा झाला, कीर्तनकार झाला, कुणी बी झाला, तरी नाव निघायच्या टायमाला आणि बिलं निघायच्या टायमाला बिलं वेदशास्त्रीच्या नावानं बिलं निघत. हो, ऐकायला लागलात का? बिलं वेदशास्त्रीच्या नावानं निघतात का महाराज? नाहीत निघत. किती बी वेदशास्त्रीनं किती बी काही बी करू द्या, देवाच्या दारात ज्या वेळेला बिलं काढायचे त्यावेळेला बिलं निघायच्या टायमाला बिलं निघणार गोपाल शास्त्रीच्या नावानं. कळायला लागले का नाही? धन्य माता पिता दयाची आई वडिलांच्या. बरोबर आहे का नाही? वेदशास्त्रीचं काय नाही,
शास्त्रीच्या नावानं आपुलिया हिता जो असे जागता त्याचा एवढा जन्मदिवस 5 वर्ष झालं जन्मदिवस होतोय ना महाराज म्हणतात त्याचं काय नाही त्याला जन्माला घालणारे मायबाप धन्य धन्य माता पिता तयाचिया माय घातलं म्हणजे धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप अंगे अनुताप हरीच्या नामे धन्य त्याची माय धन्य त्याचा बाप आणि अंगे अनुताप हरीच्या नामी. थोडक्यात मुद्दा एवढाच आहे की बिल निघायच्या टायमाला आई वडिलाच्या नावाने निघते. तुम्ही किती बी पकवाज वाजवा मी किती बी कीर्तन केलं तरी बिल मायबापाच्या नावाने निघणार आपले. बरोबर आहे का नाही. आता हे चोपदार किती बी नाचू द्या किती बी तुम्ही एवढी आणू द्या बिल निघायच्या टायमाला परमार्थाचं कुणाच्या नावाने निघणार हा आई वडिलाच्या नावानं. तुम्ही किती बी उड्या हाना बिल तुमच्या माईच्या बापाच्या नावानं निघणार. लक्षात यायला लागलं का नाही. कुणाच्या बी माझे असू तुमच्या असू बिल माय बापाच्या नावानं निघणार. आपल्या नावानं देव बिल काढीत नाही. ते म्हणते तुम्ही एवढे चांगलं वाजवतात का तुम्हाला जन्माला घालणारे मायबाप धन्य. कळायला लागले का. तुम्ही एवढं चांगलं कीर्तन करतात तुम्हाला जन्माला घालणारे मायबाप धन्य. हा मी कितीतरी उदाहरणं देतो तुम्हाला कितीतरी. महाराज म्हणतात धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण ध्याय नारायण गाय नारायण ध्याय धन्य त्याची माय प्रसवली नारायण गाय नारायण ध्याय. भजन करायलात का नारायणाचं मग तुमचं काय नाही. धन्य त्याची माय प्रसवली. अहो देवाच्या माग चोर लागले. कुणाच्या माग हो बोला की कुणाच्या माग देवाच्या माग कोण लागले चोर. पंढरपुरात देवाच्या माग 2 चोर लागले आणि देव घाबरले. संतोष बुवा घाबरले आणि सावता महाराजाच्या मळ्यात येऊन लपले. सावता मला लपव मला लपव मला लपव म्हणले. लपा उसात नाही नाही लपा गव्हात नाही नाही. चोर खतरायत म्हणले. एका चोराचं नाव ज्ञान आहे आणि दुसऱ्या चोराचं नाव नाम आहे. ज्ञान दाखवतं आणि नाम आकळतं. त्याच्यामुळे जागा चांगली पाहिजे. हातात विळा घेतला छाती फाडली आणि 60विला दाता त्रैलोक्याचा 60विला दाता आलं का लक्षात तुमच्या. विळा घेतला छाती फाडली आणि हृदयात कुणाला साठविलं बोला की 60विला हरी जी हृदय मंदिरी त्याची सरली आणि झाला सफळ व्यापार. मग मला सांगा देवाला हृदयात कुणी साठवलं बोला की. आता उदाहरण सांगितलं देवाला हृदयात कुणी साठवलं सावता महाराजांनी. कुणी साठवलं सावता महाराजांनी. मग बिल कुणाच्या नावाने निघाय पाहिजे सावता महाराजाच्याच निघाय पाहिजे ना. बिल छापणारे नामदेव आहेत देव त्यांच्या डोळ्यात देखत सावता महाराजांनी देवाला हृदयात साठवलं पण तरी बी नामदेवरांनी बिल सावता महाराजांच्या नावानं काढलंच नाही. धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 60विला दाता त्रैलोक्याचा 60विला दाता धन्य त्याची माता धन्य त्याचा पिता 60विला दाता
धन्य त्याचा पिता आणि साठविला दाता त्रैलोक्याचा. म्हणजे देवाला हृदयात साठवलं सावता महाराजांनी. आणि धन्यता कुणाला? आई वडिलाला. धन्यता कुणाला? माता पित्याला, आई वडिलाला. ही सावता महाराजाची गोष्ट. दुसरी गोष्ट सांगतो. ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. कुणी समाधी घेतली? आणि ज्ञानोबारायांनी समाधी घेतली. सगळं जग रडू लागलं. नामा म्हणे संत कासा विष झाले लाविती पदर डोळी आशी. सगळे संत कासावी झाले आणि लाविती पदर डोळी आशी. डोळ्याला पदर लावला, रडायला लागले. आव सगळं जग रडायला लागलं. नामदेवराय रडायला लागले. अहो सगळे संत रडायला लागले. लक्षात यायला की नाही? तेवढ्यात देवानं एक हात धरला, निवृत्तीनाथाने एक हात धरला आणि देव निवृत्तीयाने धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची माशा घातले माजवण तैसे जनवन कालवले. आणि मग नाममाऊलीला समाधी दिली. पुढे ज्ञानेश्वरी ठेवियली. ज्ञानोबारायला समाधी दिली आणि जग रडायचं थांबलं. पण जग रडू लागलं म्हणजे डोळे पुसणं ज्या देवाचं काम आहे तो देवच आता रडायला लागला. ऐकायला लागला ते लक्ष देऊन. त्यावेळेला रुक्मिणीने विचारलं. रुक्मिणी म्हणते देवा जगाचे डोळे पुसणं तुमच्या हातात आहे आणि आज तुम्ही का रडायला लागलात? त्यावेळेला रुक्मिणीनं सांगितलं, देवानं सांगितलं. देव म्हणती रुक्मिणी हाच एकची योगी देखिला नयनी हेची ज्ञान संजीवनी जान त्रैलोक्याशी धन्य धन्य धरातळी. समाधी महिमा जो याची दृष्टी निहाळी तो वाहत येईल टाळी वैकुंठ भुवनाशी. जो करील याची यात्रा तो तारील सकळ ही गोत्रा आणि सकळ ही कुळे पवित्रा. याचेनी दर्शने होते. आणि हे ऐकल्यावर मग का रडता म्हणणारी रुक्मिणी बी रडायला लागली. आणि मग रुक्मिणीचे शब्द म्हणे धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्माले. धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्माले. ऐसे सांगता हरीश प्रेम व संडले रुक्मिणीस. म्हणे धन्य धन्य जयाची खुशी ज्ञानदेव जन्मले. धन्य धन्य जयाची खुशी ज्ञानदेव जन्मले. आलं का लक्ष तुमच्या आता? आईसे सांगता हरीशी प्रेम ओसंडले रुक्मिणीशी. आणि काय म्हणली रुक्मिणी? मने धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले. थोडक्यात धन्य माता पिता तयाची. म्हणजे परमार्थ तुम्ही आम्ही किती बी केला काय बी केलं तरी धन्यता कुणाला? आई वडिलाला. धन्यता कुणाला? आई वडिलाला. तर आपण लय मोजके जमलात. खरं म्हणजे आई वडिलाला सांभाळणं ही गोष्ट अतिशय मोलाची. कारण बिल जर त्यांच्या नावानं निघत असेल तर बायकोची जोपासना जरूर करायची पण आईची उपासना करायची. कळायला लागले का नाही? आई आईच्या ठिकाणी आणि बायको बायकोच्या ठिकाणी. कळायला लागले का नाही? कारण बरेच लोक म्हणतात काय केलं आहे आमच्यासाठी मायबापांनी. मायबापांनी जी केलं आहे ते जगात कुणीच करू देत नाही. लक्षात यायला लागलं का? कुणीच करीत नाही महाराज. शिव्या बी दिल्या लेकरांनी लहानपणात तरी मायबापाला गोड वाटतात का नाही? जैसा का स्वभाव माय बापांचा. अपत्य जरी बोले भुबडी वाचा तरी अधिकची तयाचा संतोष अथी. का बालक बोबडा बोले का वाकुडा विचुका पाऊले ते चोज करून माऊले जे जीवी. थोडक्यात मुद्दा एवढाच आहे की मायबाप असतेत मग आपली कसली का माया असाना.
जैसी तैसी माया बरी मानाल त्या माना येरी मानाल त्या माना येरी मानाल त्या माना येरी माया बरी कसली बी असू जैशी तैशी कोण बरी माया बरी मानाल त्या माना येरी मानायला जगात किती बीत पण शेवटी आपली माहिती माय ही ध्यानात ठेवा ती पुन्हा माय होणार नाही आई सारखी माया पुन्हा कोणी करू शकत नाही बायको विचारीन क्या लाया बाप विचारीन कितना कमाया लेकिन सिर्फ माँ कहती है बेटा कुछ खाया लक्षात आलं माझं बोलणं फक्त एकच आई ती तुम्ही आल्याबरोबर म्हणणार तू काही खाल्लंस का जेवलास का हे कोण विचारू शकते फक्त आई विचारू शकते महाराज आई आई सारखं दैवत या जगात दुसरं कोणतं होणार नाही लक्षात यायला लागलं का नाही म्हणून बाबा सरळ सरळ महाराज काय की आई वडिलासारखं दैवत कुठंच नाही माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी किंवा तुका म्हणे माय बाप अवघी देवाची चरूपे अवघी देवाची चरूपे अवघी देवाची चरूपे कार्यक्रम आहे पण सप्ताह असलेलं वाटायला लागलं की नाही सांग वाटायला लागलं की नाही कसं असते माणसं किती हे महत्त्वाचे नाही गायक वादक ही महत्त्वाचे असतात लक्षात आलं का नाही गायक बी तसेच वाजवणार बी तसेच आहेत आज आणि ऐकणारे मोजकेच आहेत पण अर्ध्या बटाट्याने टका 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 बघायला लागले तर सगळे नंबर एक नंबरच वातावरण आहे की कसं वाटायला गायक कसे वाटायले एक नंबरच का कसे कसे एक नंबर चौपदार एक नंबर वाजवणार एक का मग मी 2 नंबर आहे का मी बी एक नंबरच आहे की बरोबर आहे का नाही हां ऐका मी तर मराठवाड्यातला आहे की लक्षात ठेवा म्हणजे मराठवाडा संताची भूमी आहे ती काढला मी तर लक्षात आलं का नाही आणि आपण बी अतिशय प्रसन्न चित्तानं बसलात तुका म्हणे माय बापे अवघी देवाची चरूपे किंवा ज्ञानोबराय म्हणतात मायबाप असेत महाराज की त्या मायबापाचे उपकार काही केलं तरी फिटणार नाहीत लक्षात यायला लागले का नाही आणि जर कोणी मायबापाला नीट बोलत नसल आणि त्याचं गावात किती बी वजन असेल तरी त्याच्यासारखा मूर्ख माणूस जगात कोणताच नाही ज्ञानोबराय म्हणतात घरी माता पितरा धड बोले ना संसारा येर विश्वी आदरा मूर्ख जैसा जगात मान आहे पण मायबापाला नीट बोलत नाही हेर विश्वी आदरा मूर्ख जैसा नंबर 1चा मूर्ख माणूस आहे कोणचा मायबापाला नीट बोलत नाही तो त्याला गावात किती बी कसला बी मंत्री असू संत्री असू पण मायबापाला नीट बोलत नसेल तर मूर्ख माणूस आहे मूर्ख लक्षात यायला लागले का नाही हो कळायलंय का बोर व्हायले जरा होय का बोर व्हायले का चहा सांगू एकदा चहा घ्यायचा का हा नग का नग कॅन्सल करा शास्त्री जाऊ द्या नग म्हणायला लागले इकडे लक्ष द्या आपला मुद्दा कुठवर आलाय कुठवर आलं कीर्तन नुसते बघत आहेत काही घेणं देणं नाही काय नाही घरी बी गरमत इथं करमत आहे मस्त काय टेन्शन आहे का काही सांगा हां काहीच घेणं देणं नाही इकडे बघा नुसती अशी करते माझ्या पुढं बसून एक जण मला असा करायचा मला वाटायचा अभ्यासू माणूस आहे
सगळं कीर्तन त्याच्याकडे बघून केलं मी. कीर्तन झालं म्हणलं काय अभ्यास आहे म्हणले बहिर राहते काय आणून घ्यायचं का असल्या बहिऱ्या पुढं काय करावं सांगा बरं. हां त्याच्यामुळं बोलत चला म्हणजे लक्षात येईल. आपला मुद्दा आई वडील ती आई वडील आहेत पुन्हा दुसरे होणार नाहीत. म्हणून धन्यता देत असताना वेदशास्त्रीला नाही तर धन्यता गोपाल शास्त्रीला आहे. धन्यता आई वडिलाला हे लक्षात ठेवा. धन्य माता नंतर पिता तयाची या कुणाचे आपुलिया हिता जो असे जागता. थोडक्यात आपल्या हिताच्या ठिकाणी जो जागा आहे म्हणजे भजन करतोय बाबा थोडक्यात सत्वगुणी आहे. कारण आपुलिया शब्दाचा अर्थच काय होतो आपलं कुणाला म्हणायचं. आपले कोण असते जी तुम्हाला मी तुमचं आहे म्हणणारे आपले नसते. तुम्ही ज्याला जे लई तुम्हाला आपले वाटतेत ना कीर्तन संपलं की जे आपलं वाटतोय त्याला एक फोन करायचा ना म्हणायचं एवढी पगार होस तर 5 लाख रुपये पाहिजे. तर ते म्हणते हॅलो रेंज नाही रेंज आवाज आहे ना आवाज म्हणते का ना हे आपले नाहीत. ज्ञानोबराची भाषा सांगतो संतोष बाबा आपलेपणा कुणाला म्हणतात ते बाबा ज्ञानोबराची ओवी आहे. ज्ञानोबरा म्हणतात आपुले जे साचे ते कल्पांतीही नवचे. कल्पाचा अंत झाला तरी आपली साथ सोडित नाही त्याला आपलं म्हणायचं. आपल्या किती बी वाईट वेळ आली तरी आपल्या सोबतच राहतो तो आपला. आपल्याकडे पैसे आल्याच्या नंतर आमचे जवळचे नातलगत म्हणणारा आपला नसतो. कळायला लागले का माझं बोलणं लक्षात यायला लागले. आपले ते जे आपल्याला कसल्या काळात मदत करतात पडत्या काळात वाईट काळात मदत करतात महाराज ते कोण आपले. आणि असा एकच आहे अनंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा अंत काळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. महाराज म्हणतात अंतकाळीचा स्वयरा कोण तुका म्हणे विठुधरा. देव स्वयरा देव स्वयरा आणि देव स्वयरा दिनाचा. लक्षात यायला लागले का नाही. अहो ज्या वेळेला आपल्याला कुणीच नसते त्यावेळेला कोण असतो देव असतो. लक्षात यायला लागले का नाही. हा अहो महाराज म्हणतात तुका म्हणे तुला सोडवीन कोणी एका चक्रपाणी वाचोनिया एका चक्रपाणी वाचोनिया. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्र पाणी वाचोनिया. देवाशिवाय आपल्याला सोडणार या जगात कुणी हो बोला की कोणीच नाही महाराज. एकच आहे तो फक्त देव आहे. आपुला तो येतो देवा कवळी गावात सुखनो हे आपुला तो येतो देवा कवळी गावात जीवा सुखनो हे. शाबास वा धरलं की मोसम आता काही अडचण नाही बरोबर आहे का नाही. आपुला तो एक देव करोनी घ्यावा आणि तेने विन जीवा सुख नोहे. फक्त देव आपलाय नाही ते या जगात सगळे आपले. मतलब के है सब संग साथी जब वक्त पडा तब कोई नहीं. ज्या वेळेला वेळ येईल त्यावेळेला आपलं कोणीच नाही आणि आपली ज्या वेळेला चांगली परिस्थिती त्यावेळेला जग आपल्या सोबत आहे. सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई ऐका ऐका लक्ष भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई
साथी नहीं रे कोई, दिल का साथी नहीं रे कोई। सब पैसे के भाई भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे के भाई रे, सब पैसे इनका साथी नहीं रे कोई, दिल का साथी, दिल का साथी नहीं रे कोई। जब तक अपने पल्लों में पैसा तब तक लोग सलाम करे, अपना पैसा निकल गया तो कोई ना मीठा बोल। कारण कबीरदास जी कह रहे कि बाबूजी पैसों के 3 नाम होते हैं। पैसा तेरे 3 नाम, परसु परशा परशुराम। अपने बराबर का है तो परशु कहलाता है, अपने ऊपर है तो परशुराम, अपने नीचे है तो परशा। कड़ा लगले आपला मुद्दा एवढाच आहे की आपल्याकडे पैसे आहेत, आपली परिस्थिती चांगली आहे तेव्हा जग आपलं असते, बरोबर आहे का नाही? हो बोला की. आणि ज्या वेळेला आपली चांगली वाईट वेळ आली त्या दिवशी जगात आपलं कोणीच नाही, आपला फक्त देव. त्याच्यामुळं आपुलिया, फक्त आपुलियाचा अर्थ निघाला देव. आणि हित शब्दाचा अर्थ होतो चिंतन. हित ते करावे देवाचे चिंतन, करोनिया मन शुद्ध भावे. म्हणजे आपुलियाचा शब्द अर्थ होतो देव, हित शब्दाचा अर्थ होतो चिंतन, आणि जागा शब्दाचा अर्थ होतो जागृत असणारा. थोडक्यात देवाचं चिंतन करण्यासाठी जो जागा गुण आहे, सत्वगुण, महाराज म्हणतात धन्य माता पिता तयाचिया. लक्षात आलं का? अभंगाचा अर्थ लक्षात आला का नाही? त्याचे मायबाप धन्य जो आपल्या हिताच्या ठिकाणी जागा आहे त्याचे. मग आपल्या हिताच्या ठिकाणी जागा असणारा कोणता गुण सांगितला मी? सत्वगुण, बरोबर आहे का नाही? मग असा सत्वगुणी माणूस जर असेल तर त्याचा आनंद देवाला वाटतो. त्याचं कुळ, त्याची जात, तो कन्या आहे का पुत्र आहे हे देव बघत नाही. दुसऱ्या चरण कन्या पुत्र
मग कुणी बी असू द्या, कन्या असू द्या नाही तर पुत्र असू द्या, त्याचं कुळ कोणते बघायचं नाही, त्याची जात कोणती बघायचं नाही. ज्ञानोबा म्हणतात भलतिया जाती जन्मावे भजी जे का विरोधावे परिभक्त का वैरिया व्हावे माझीची. ज्ञानोबा म्हणतात वरी देहाचे निनावे पशुची लाभू. एखाद्या वेळेला पशुवादिक योनी प्राप्त झाली तरी हरकत नाही, पण तुमचं कुळ महत्वाचं नाही, तुमची जात महत्वाची नाही. न पाये याती कुळाचा विचार किंवा तुका म्हणे नाही जाती सवे काम ज्याचे मुखी नाम तोची धन्य उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती. देवा शरण अनन्य गती उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती देवा शरण अनन्य गती देवा शरण उत्तम त्या याती देवा शरण उत्तम त्या याती देवा शरण अनन्य गती देवा शरण अनन्य गती देवा शरण गती उत्तम त्या याती आणि देवा शरण अनन्य गती. इकडे बघा ना माझ्याकडे, देवाजवळ जात विचारली जात, बोला की देवाजवळ जात विचारली जात नाही. देवाजवळ विचारला जातो तुमचा परमार्थ, तुमची भावना, तुमची श्रद्धा. आणि म्हणून कुळ कोणतं आहे माहीत नाही, कुळी कन्या आहे का पुत्र आहे कुणी बी असू द्या, महत्वाचा गुण एवढाच आहे सात्विक. कुळी कन्या पुत्र होती कोणते, जे सात्विक होती तयाचा हरिक वाटे देवा. रजोगुणी तमोगुणीचा हरिक देवाला वाटत नाही. जे सात्विक आहेत, जे भजन करतेत, कीर्तन करतेत, अन्नदान करतेत. आता इथे जेवायला बी ठेवलेलंच आहे का नाही, होय हा जेवायला आहे का, जेवायला म्हणजे किती विशेष आहे, किती विशेष आहे सांगा ना. हा ह्या कुणाच्या बी इथं जेवायला असते का. हा अहो जे आपल्याला माणसं जीव घालायला सांगतेत त्यांच्या घरी आज जेवायला कळायला लागलंय का, कळायला लागलंय का नाही. हा नाहीतर भटजीच्या घरी जेवायला असते. बोला की भटजीच्या इथं जेवा असते काय, का वाट नसते. पण ही भटजी वारकरी भटजी ही ध्यानात ठेवा, लक्षात आलं का नाही. त्याच्यामुळं इथं लोकांकडून घ्यायचं बी आणि लोकाला द्यायचं बी. देणं आणि घेणं हे दोन गोष्टी जमल्या पाहिजे. देणं घेणं म्हणजे जांभळ्या देणं झोप घेणं हे नाही, लक्षात यायला लागले का नाही. म्हणून कुळ कोणते हे महत्वाचं नाही, जात कोणती हे महत्वाचं नाही. सत्वगुणी जर असेल तर तयाचा हरिक वाटे देवा. मग सत्वगुणी माणसं ओळखायचे कसे, त्याची लक्षणं तिसऱ्याच्या गीता भागवत करीती श्रवण 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 श्रवण पहिलं लक्षण गीता
दुसरं लक्षण भागवत करीती श्रवण आणि तिसरं लक्षण अखंड चिंतन विठोबाचे. आता माझ्याकडे थोडं लक्ष द्या आपण, म्हणजे लक्षात येऊन जाईल. हे बघा, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक. इकडे बघा, तयाचा हरिक वाटे देवा. थोडक्यात आता अभंगाची संगती लावून देतो. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, गीता श्रवण करीती, धन्य माता पिता तयाचिया, भागवत श्रवण करीती, धन्य माता पिता तयाचिया, अखंड चिंतन विठोबाचे जे करती, धन्य माता पिता तयाचिया. आता संतोष दुसरं ऐका, आपुलिया हिता जो असे जागता, तयाचा हरिक वाटे देवा, गीता श्रवण करीती, तयाचा हरिक वाटे देवा, भागवत श्रवण करीती, तयाचा हरिक वाटे देवा, आणि अखंड चिंतन विठोबाचे जे करीती. मग ते भटजी असले तरी तयाचा हरिक वाटे देवा. 100% त्याचा देवाला हरिक वाटतो. पण गीता भागवत श्रवण कीर्तन नामस्मरण भजन या गोष्टी जे करतात त्याचा हरिक देवाला वाटतो. तुकोबऱ्या म्हणतात, असे जे गोपाल शास्त्री सारखी जी माणसं आहेत सत्वगुणी आहेत, अन्नदान ज्ञानदान भजन कीर्तन आणि लोकांसाठी हे सगळं भविष्य वगैरे सांगून लोकांसाठी ते जगत आहेत. म्हणून ते असे जर संत असतील, असे जर कोणी सत्वगुणी गोपाल शास्त्री सारखे असतील, तर तुकोबऱ्या म्हणतात मला त्यांची सेवा करायला मिळेल.
मज घडो त्यांची सेवा. खरं म्हणजे कार्यक्रम छोटेखानी पण सुंदर वाटले एकदम. गायक चांगले असले, मला एक वाजवणारा आणि 2 म्हणणारे चांगले असले, मी 2 बी माणसं असले तर उडी हाणून कीर्तन करतोय. मला फक्त गायक वादक लागत ते एवढंच आहे. कारण मी कीर्तनापेक्षा भजनाचा चाहता माणूस आहे. मला भजन आवडतंय. आमच्या गुरुजीपासून आमच्या दिंडीमध्ये भजन ह्या सगळ्या गोष्टी. त्यामुळं आज गोपाल शास्त्रींनी आपल्या सगळ्यांच्या भेटीगाठी घालून दिल्या. योगायोग चांगला आहे म्हणायचं. आज नवीन वर्षाच्या आपल्या भेटी झाल्यात, बरोबर आहे का नाही? कारण तुम्हाला बी आता वर्षभर माझ्यासारखीच माणसं भेटणार आणि मला बी तुमच्यासारखीच भेटणार. आता काही अडचण नाही, बरोबर आहे का नाही? आज आता लोक ज्यांना पैसे देतात आज त्यांच्याकडून घ्यायचे हे ध्यानात ठेवायचं. लक्षात यायला लागलंय का नाही? त्याच्यामुळं आता पटजी बुवा कोणा आल्यावर आता कमी पडन का वर्षभर? नाही नाही. हां, त्याच्यामुळं म्हणायला लागलोय, बाकी काही नाही. म्हणून आमचे गोपाल शास्त्री म्हणजे परमार्थात सगळ्या महाराज लोकांच्या ओळखी, सगळ्यांशी प्रेम संबंध. आणि त्यामुळं आज माझाही सेवेचा योग. शास्त्रीजींनी सांगितलं गोपाल साहेब फोन आला, म्हणले असा असा कार्यक्रम आहे. म्हणलं आज मला नेमकं भाईजीकडे यायचे खोपोलीला. भाईजी कार्यक्रम आपले रामदास भाई हा माहीत असतील, त्यांच्याकडे कार्यक्रम आहे. म्हणलं मग ते म्हणले मग आपण आपल्या वेळेत ॲडजस्ट करू. आपलं काय घरचं काम आहे, नामामाने देवान घरच्या घरी जेवाय. म्हणलं काय अडचण नाही, बरोबर आहे का नाही? तुम्ही म्हणता तसं. पण आजचं कीर्तन म्हणजे निवळ प्रेम खात्यात सेवा, ही लक्षात ठेवा, बरोबर आहे ना? आपल्या सगळ्याला मनापासून धन्यवाद. वेदशास्त्रीचा आम्ही आज 5वा जन्मदिवस साजरा करतो. भगवंताकडं स्वामी समर्थाकडं एकच मागणं आहे की आमच्या वेदशास्त्रीचा 100वा सुद्धा जन्मदिवस व्हावा, एवढा विषय आमच्या लेकराला भेटावं एवढी विनंती करतो. आणि माझ्या वाणीला या ठिकाणी विराम. आता चालीची बी गरज नाही, झालीच म्हणायचं. विठ्ठल जय जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आज या ठिकाणी सर्वांनी जागेवर बसा. वेदशास्त्री यांच्या वाढदिवसानिमित्ताने हरिभक्त पारायण प्रकाश महाराज साठे यांनी उत्कृष्ट अशी थोडक्यात कीर्तनाची सेवा केली. त्याबद्दल त्यांना गोपाल शास्त्री यांच्याकडून वस्त्र आणि श्रीफल देण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करावा. तसेच या ठिकाणी ज्यांनी मृदुंगाची साथ केली ते आमचे सर्वांचे रायगड भूषण आवडते मधुकर बुवा डोंगडे यांना सुद्धा शाळ आणि श्रीफल देण्यात येत आहे. जेवणासाठी बसा सर्वांनी, नंतर केक कापू.
महाप्रसाद घ्या. स्वयंपाक कोणी घरात करायचं नाही, सर्वांनी जेवण करायला इथे यावे. सर्वांना आमंत्रण आहे. आमंत्रण नाही असं समजायचं नाही, तुमचाच मंदिर आहे आणि तुमचाच जेवण आहे असं समजून सर्वांनी जेवायला यायचं. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. From good friends and true, from old friends and new, may good luck go with you. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. From good friends and true, from old friends and new, may good luck go with you.
Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday.